दांडियाचा राऊंड सोडला नाही काय, पाण्यामध्ये फुगे टाकीसन खेळताय. काय विषय आणि कसा खेळता ते बी सांगतो. तर जय श्रीराम सीताराम पब्लिक. आज ना लय बोर मारत होतं, मग काय करा काय नाही. पब्लिक म्हणे आज काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे. मग पहिले डीजेची प्रॅक्टिस करीसन. डीजे नाही रे हो, ढोलची प्रॅक्टिस करीसन. आरतीचा सेटअप लावला. आरती मस्त आरती करीसन, जयदेव करीसन. मग आणले सगळ्यांच्या घरून टोपले. सगळ्यांना सांगतो आपल्या आपल्या घरून जलेबी खेळण्याचं टोपले घेऊन इकडे गाणे लावणे चालू होते. मग रावल्या म्हणे फुगावतो आणि फुगे फुगावणे चालू होते, कारण की पब्लिक गैरी होती. मग फुगे बी गैरे फुगावणे पडले असते. मग लगेच गोल्याला म्हणलं तूही फुगाव रे, कारण की गैरे झाला याडी. मग फुगे फुगावले, लगेच टोपल्यावर ठेव आले. दोन फुगे तर काही बसत नाही, त्यामुळे एक फुगे ठेवले आणि टोपले भरणे चालू केले. मग म्हणे मावशी म्हणे कितला टाइम लागेल. मावशी 5 घंटे लागतील, त्याशिवाय काम होणार नाही. मग लगेच सगळ्या पोरं आणले, तुम्ही लाईन मध्ये लागा रे, आपल्याला गेम चालू करणार आहे. मग सगळ्या पोरं लाईन मध्ये लाईसन, जो पैसे देईन त्यालाच खेळायला भेटा असा विषय होता. आणि लगेच सगळ्यांना लावला पाण्यामध्ये डुबला रे. एन्जॉय फक्त पाण्यामध्ये वल्ल व्हायसाठी जवळच्या रे. हा पोरा नुसता पाण्यामध्ये वल्ला आला, त्यामुळे सगळे पोरं असले. भारती मावशी म्हणे हे जितलं. मग काय दुसरा राऊंड चालू केला. हे पोरगी 1 नंबर आली. लगेच तिसरा राऊंडचा सेटअप केला. लगेच रित्या म्हणे मी बी खिन म्हणे आता रित्या. पण ना विषय काय होता, जो मागे हात बांधून ठेवीन तो जितला होता. रित्यानं हात खोलला, त्याच्यामुळे रित्या जिती सनबी नाही जितेल सारखा होता, कारण की त्याचा हात खुली झाला होता. मग त्याला साईडला काढला. मग रोहितला म्हणलं अरे खुर्च्या का लावणार आहे, तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. तर लोक भेटू, बाय.